विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला भाड घोडे यांनी लिहिलेल्या स्त्री प्रतिमेची संकल्पना, स्वरूप आणि वास्तव या पाठातील स्त्री प्रतिमा म्हणजे काय आणि त्या कशा निर्माण होतात याविषयी माहिती जाणून घेतली। त्याचप्रमाणे लेखकाचा परिचय आपण जाणून घेतला होता। आज आपण स्त्रियांच्या प्रतिमा कशा घडतात, स्त्री प्रतिमा घडवण्यामागे कोणकोणते घटक कारणीभूत असतात याविषयीची माहिती आपण जाणून घेणार आहोत। प्रतिमा निर्मिती एक अत्यंत सूक्ष्म आणि जटिल प्रक्रिया असते। असंख्य मानसिक, सांस्कृतिक, सामाजिक कारणांनी ती घडून येत असते। इंद्रिय संवेदना, काल्पनिक भावविश्व, वास्तव भास, कळत न कळत मनावर होणारे संस्कार आणि हजारो लहान मोठे पूर्वानुभव यातून प्रतिमा साकार होत असतात। सामाजिक आणि वैयक्तिक भावविश्वास त्या प्रतिमांची पाळेमुळे खोल रुजलेले असतात। एका अर्थाने त्या समाजाच्या सामूहिक सद्विवेकाची निष्पत्ती असतात। त्यांचे अस्तित्व मनी मानसी असले तरी सूक्ष्म आणि स्थूल सामाजिक व्यवहारातून तसेच हालचालीमधून ते सतत दृग्गोचर होत असते। विशिष्ट प्रतिमेचे कारण नष्ट झाले तरी ती प्रतिमा टिकून राहते। अनेकदा भूतकाळात जमा झालेल्या प्रत्यक्षानुभवाचे प्रत्यावर्तन प्रतिमाच्या माध्यमातून होत राहते। काही प्रतिमा विशिष्ट गंध, रंग, ध्वनी अशा संवेदनाशी सहयोगी असतात। त्याचा आढळ कधीही कुठेही होतोच। संबंधित प्रतिमा क्रियाशील होऊ लागतात। दडपलेल्या आशा, आकांक्षा व स्वप्नामधून काही प्रतिमा मनात घर करून बसलेल्या असतात। तर प्रतिमा निर्मिती एक अत्यंत जटिल अशी समस्या आहे। प्रतिमा निर्मिती सूक्ष्म अशा घटकामधून ती घडत असते। त्याचप्रमाणे प्रतिमा निर्मिती ही एक जटिल प्रक्रिया असते। प्रतिमा घडण्यासाठी अनेक मानसिक घटक कारणीभूत असतात, सामाजिक घटक कारणीभूत असतात, सांस्कृतिक घटक कारणीभूत असतात। त्याचप्रमाणे मनामध्ये अनेक प्रकारच्या ज्या इंद्रिय संवेदना असतात त्या इंद्रिय संवेदनाच्या माध्यमातून सुद्धा प्रतिमा घडत असतात। त्याचप्रमाणे आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या ज्या कल्पना येतात, आपल्या मनामध्ये जे काल्पनिक भावविश्व निर्माण होते त्या भावविश्वामधून सुद्धा प्रतिमा निर्मिती होत असते। त्याचप्रमाणे आपल्याला जे वेगवेगळे अनुभव येत असतात त्या अनुभवामधून सुद्धा प्रतिमा निर्मिती होत असते। तर ही प्रतिमा निर्मिती जी असते ती अत्यंत सूक्ष्म अशा घटकामधून ती घडत असते। त्याचप्रमाणे समाजाचे जे व्यवहार असतात त्या समाजाच्या व्यवहारामधून सुद्धा ती प्रतिमा निर्मिती घडत असते। माणूस जेव्हा समाजामध्ये वावरतो तेव्हा समाजामध्ये अनेक घटना घडत असतात। त्या घटना तो प्रत्यक्ष पाहत असतो, अनुभवत असतो आणि त्या प्रत्यक्ष अनुभवातून त्याच्या मनामध्ये स्त्रीविषयीच्या किंवा समाजाविषयीच्या अनेक प्रतिमा त्याच्या मनामध्ये निर्माण होतात। त्या प्रतिमा कधी भूतकाळात घडलेल्या असतात त्याची त्याला आठवण होते, भविष्य काळात कशी प्रतिमा असेल याची त्याला जाणीव होत असते। तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मनामध्ये असणाऱ्या आशा, आकांक्षा याच्यामधून सुद्धा प्रतिमा ही घडत असते। आणि या प्रतिमा या कायमस्वरूपी लोकांच्या मनात घर करून असण्याची शक्यता असते। म्हणून अनेक सामाजिक व्यवहारामधून स्त्रियांच्या प्रतिमा आपल्याला दिसून येतात।
प्रतिमा निर्मिती बाबतची ही सर्वसाधारण विधाने आपल्याला समाजातील स्त्री प्रतिमेबाबत खरी आहेत. स्त्री कधीच जन्माला येत नसते, ती घडवली जात असते. या सुप्रसिद्ध विधानात स्त्री प्रतिमेच्या जडणघडणीचा निर्देश झालेला आहे. लिंग आणि लिंगभाव असे वेगवेगळे शब्द वापरून हा मुद्दा अधिक स्पष्ट करता येईल. लिंग ही जीवशास्त्रीय वस्तुस्थिती असते, तर लिंगभाव ही समाजशास्त्रीय घटना असते. धर्म, रूढी, शिक्षण, सामाजिक संस्था व व्यवहार, उत्पादनासंबंधाच्या संरचनात्मक आवश्यकता व अन्य आर्थिक प्रक्रिया, रक्तसंबंध इत्यादी अनेक घटक लिंगभावाला घडवत असतात. लिंगभाववाचक सामाजिकरणाची प्रक्रिया असे या जडणघडणीला म्हटले जाते. पितृसत्ताक समाजव्यवस्थेत मुलगा आणि मुलगी यांच्या भिन्न व परस्पराविरुद्ध प्रतिमा सामाजिकरणाद्वारेच निर्माण केल्या जातात. त्या प्रतिमा पिढ्यानपिढ्या संक्रमित होत जाऊन उत्तरोत्तर पक्क्या होतात, स्वाभाविक व नैसर्गिक वाटू लागतात, बिन तक्रार स्वीकारल्या जातात. तर भारतामध्ये स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन एकांगी आहे. तिच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं. स्त्री ही उपभोगाची वस्तू आहे याही दृष्टिकोनातून पाहिलं जातं. आणि म्हणून स्त्रियांच्या बाबतीत म्हटलं जातं की स्त्री ही कधीच जन्माला येत नाही, तर ती घडवली जाते. तर बालपणामध्ये मुलगा आणि मुलगी जेव्हा जन्माला येतात तेव्हा ते सारखेच असतात, परंतु त्यांच्यावर होणाऱ्या संस्कारामधून मुलगा पुरुष म्हणून घडतो आणि मुलगी स्त्री म्हणून घडत असते. तर मुलगा जन्माला येतो तर त्याच्या लिंगावरून त्याला मुलगा समजलं जातं आणि मुलीच्या लिंगावरून मुलाला मुलगा समजलं जातं. परंतु आता दोघेही नैसर्गिकरित्या जन्माला आलेले असतात. निसर्गाने दोघांनाही फक्त लैंगिक दृष्ट्या जर सोडला तर दोघांमध्ये कुठल्याही प्रकारचा भेदाभेद केला जात नाही. परंतु मग समाजामध्ये जे संस्कार होतात त्या संस्कारातून मुलगा हा श्रेष्ठ ठरविला जातो आणि मुलगी ही कनिष्ठ ठरवल्या जाते. तर हे जे लिंगभाव असतात ते समाजामधून ते घडवले जातात. म्हणजे मुलीला नेहमी सांगितलं जातं तू मुलगी आहेस, तू परक्या घरचं धन आहे, आणि मुलाला तू या घराचा मालक आहेस, तू वंशाचा दिवा आहेस असं सांगितलं जातं. तर हे संस्कार कुठून येतात? वंशाचा दिवा, मालक, परक्याचं धन. तर या सगळ्या गोष्टी या धार्मिक संस्कारातून येतात, रूढीमधून येतात. जे शिक्षण दिलं जातं शिक्षणामधून येतात. सामाजिक ज्या संस्था ज्या काम करतात त्यांचे व्यवहार असतात त्या व्यवहारामधून याचे संस्कार होतात. उत्पादनासंबंधीचे जे घटक आहेत त्या उत्पादनासंबंधीच्या घटकामधून सुद्धा अशा प्रक्रिया होत असतात. म्हणजे रक्त संबंधामधून सुद्धा मुलीकडे बघत असताना वाईट दृष्टिकोनातून बघितलं जातं, ही परक्याचं धन आहे. मुलाकडे पाहताना मात्र मुलगा हा या घराचा मालक आहे, तो वंश चालवणार आहे असं म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. म्हणजे अशा प्रकारे मुलाला पुरुष म्हणून घडवणे आणि मुलीला स्त्री म्हणून घडवणे यामध्ये समाजाचा वाटा महत्वाचा आहे. कारण समाजात जसे संस्कार होतात, कुटुंबामध्ये जसे संस्कार होतात, तसा मुलगा किंवा मुलगी घडत असते. तर याच प्रक्रियेला लिंगभाववाचक सामाजिकरणाची प्रक्रिया म्हटली जाते. आपल्या देशामध्ये पितृसत्ताक पद्धती आहे आणि या पितृसत्ताक पद्धतीमध्ये मुलाला जास्त किंमत दिली जाते आणि मुलीला कमी केली जाते, कमी लेखली जाते. आणि म्हणून मग परंपरेने नेहमी मुलगा हा श्रेष्ठ आहे, मुलगी कनिष्ठ आहे असं वाटू लागते. आणि मग हे नेहमी समाजामध्ये घडत असल्यामुळे
मुलीला वाटते की आपला समाजातील दर्जा हा असाच खालचा आहे असं तिला वाटत असते आणि म्हणून मग ती गोष्ट ती बिनतक्रारपणे स्वीकारते आणि कधीच समाजामध्ये होणाऱ्या अन्याया विरुद्ध ती तक्रार करत नाही. तिला जे खालच्या दर्जाची वागणूक दिली जाते त्याच्या विरुद्ध ती काही बोलत नाही, कारण तिला सतत संस्कारामधून तसं तिला समजावून दिलं जातं की तू परकी आहेस, मुलगा हा घरचा वंशज आहे असं तिला सांगितलं जातं. तर अशा प्रकारे सततच्या संस्कारातून लहानपणी जन्माला आलेली जी मुलगी असते ती पुढे स्त्री म्हणून घडत असताना परकी, डावी, कमी दर्जाची अशा प्रकारचे संस्कार तिच्यावर होतात आणि मग ती तशीच बनते आणि समाजामध्ये तशीच वावरते. यंदा स्त्री सक्षमीकरण वर्ष साजरे करत असलो तरी जनमनातील आणि विशेषतः स्त्री मनातील स्त्री प्रतिमेचा फारसा गंभीरपणे विचार होताना आपल्याकडे दिसत नाही. मग ती प्रतिमा प्रयत्नपूर्वक बदलण्याचे मार्ग शोधणे तर दूरच, भारतीय परंपरेने तसे स्त्री प्रतिमेचे भरपूर उदात्तीकरण केले आहे. धनदायिनी लक्ष्मी, विद्यादायिनी सरस्वती, दुष्ट संहारिणी दुर्गा, वरदायिनी भवानी याच्यापासून थेट संतोषी मातेपर्यंतच्या देवता असोत, गार्गी, मैत्रेयी, लोपामुद्रा यांच्या तोडीच्या विदुषी असोत की झाशीच्या राणीपासून सोनिया, जयललिता प्रभृतीपर्यंतच्या ऐतिहासिक कर्तृत्वशालिनी असोत, त्यांना या समाजातील प्रातिनिधिक स्त्री प्रतिमा म्हणणे कधीच इतिहासाला धरून होणार नाही. परंपरेने स्त्रियावर लादलेले दास्य, दुय्यमत्व व अज्ञान तसेच सामाजिक व्यवहारातील पुरुष प्राधान्य आणि आर्थिक व्यवहारातील पैतृक वारसा यांना स्त्रीत्वाच्या दैवी उदात्तीकरणाने वा अपवादभूत स्त्रियांच्या कर्तबगारीने कधीच छेद दिला नव्हता. स्त्री आणि पुरुष यांच्यातील लिंगभावाधारित भिन्नता परंपरेने व संस्कृतीने जरी निर्माण केलेल्या असल्या तरी त्या जणू जैविक व नैसर्गिक आहेत असा आभास अनेक धार्मिक विधी, कर्मकांड, व्रतवैकल्ये यामधून निरंतर उभा केला असल्याचे दिसून येते. बीजक्षेत्र न्यायासारख्या सिद्धांतातून स्त्रीत्वाची जी प्रतिमा उभी राहते ती परावलंबी, निष्क्रिय, दुय्यम व स्वत्वविरहित अशी असते हे स्पष्टच आहे. सगळे हक्क बीज पक्षाला आणि सारी अगतिकता क्षेत्र पक्षाला अशी ही विषम वाटणी या सिद्धांताला अंगभूतच असते. तर आपल्याकडे अनेक वर्षापासून स्त्री सक्षमीकरणाचं वर्ष साजरे केले जात आहेत आणि या माध्यमातून स्त्रियांचा दर्जा कसा उंचावला जाईल याचे प्रयत्न केले जात आहेत. परंतु स्त्री ही सुधारली पाहिजे. स्त्रियांचा दर्जा समाजातील पुरुषासारखा असला पाहिजे यासाठी मात्र प्रयत्नपूर्वक प्रयत्न होताना दिसत नाही. जे काही प्रयत्न होतात ते वरवरचे असतात. धार्मिक बाबतीत स्त्रियांचं उदात्तीकरण केलं जातं. ही लक्ष्मी आहे, ही दुर्गा आहे, ही संतोषी मातेसारखी आहे किंवा गार्गी, मैत्रेयी सारख्या विदुषी ज्या होऊन गेल्या त्यांच्यासारखे आहे असं सांगितलं जातं. किंवा राजकीय प्रभाव क्षेत्रात असणाऱ्या जयललिता असतील किंवा सोनिया गांधी असतील यांची उदाहरणे देऊन स्त्री ही सक्षम झाली असं सांगितलं जातं. परंतु समाजातील एक दोन स्त्रिया सक्षम झाल्या म्हणजे सगळ्या स्त्रियांचा दर्जा सुधारला असं मात्र म्हणता येत नाही, कारण तसं घडताना दिसत नाही. समाजातील एक दोन स्त्रिया त्या प्रातिनिधिक असतात, परंतु समाजातील सर्व स्त्रियांचा दर्जा त्या प्रातिनिधिक स्त्रियांच्या दर्जा इतका उभारलेला नसतो किंवा तशा प्रकारचा दर्जा त्यांना दिलेला नसतो. हे समाजातील अनेक गोष्टींचं निरीक्षण केलं तर आपल्याला दिसून येईल. परंपरेने स्त्रियावर दास्य लादलेलं आहे. त्याचप्रमाणे पैतृक वारसा
म्हणजे पित्याकडून मिळणारा जो वारसा असतो त्याच्यामध्ये मुलाला झुकत माप दिलेलं आहे आणि मुलीला दुय्यम असा दर्जा दिलेला आहे। आपल्या समाजामध्ये पुरुषालाच प्राधान्य दिलेलं आहे, स्त्रीला फारसं प्राधान्य दिले नाही। अपवादभूत स्त्रिया कर्तृत्व गाजवतात, परंतु त्यांना सुद्धा समाजामध्ये पाहिजे तसा म्हणजे दर्जा दिला जात नाही, पाहिजे तशी किंमत तिची केली जात नाही। धार्मिक विधी कर्मकांड याच्यामधून सुद्धा स्त्रियांचा दर्जा आपल्याला दिसून येतो। म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या धार्मिक रूढी प्रथा परंपरा पालन करताना स्त्रिया या पुरुषासाठी राबत असतात असंच आपल्याला दिसून येते। म्हणजे धार्मिक विधीमध्ये स्त्रिया या सतत गुलाम म्हणून वागवल्या जातात। जसं स्त्रीला खालचा दर्जा दिलेला आहे, पुरुषाला बीज मानलं जातं आणि स्त्रीला धरती मानलं जातं। आणि अशा प्रकारे बीज क्षेत्र आणि धरतीचं क्षेत्र याच्यामधून सुद्धा स्त्री ही परावलंबी आहे आणि पुरुष हा स्वतंत्र आहे, अशा प्रकारचा संस्कार होतो। जसं आपल्याकडे वेगवेगळे कर्मकांड होतात, जसं वटसावित्रीचं व्रत, ही स्त्री वटसावित्रीचं व्रत स्वतःसाठी करत नाही तर तिच्या पतीसाठी करते, ज्याच्यावरून सुद्धा तिचा दर्जा पतीपेक्षा खालचा आहे हेच आपल्याला लक्षात येते। म्हणजे स्त्री ही अगतिक आहे, ती पुरुषाशिवाय जगू शकत नाही।